हा अस्वल तर अगदीच वेडा निघाला. कुऱ्हाडीने फक्त 3 घाव घालून त्याने झाडं कापली आणि एका धक्क्याने अख्खी रांगच पाडली. वेळ न घालवता त्याने खोऱ्याने माती उकरली आणि झटक्यात नदीवर एक मोठं धरण तयार केलं. दुसरीकडे आपला छोटा बिवर देखील धरणाच्या बांधकामात लाकडं तोडून मदत करत होता. मोठा आवाज ऐकून अस्वल तिथे धावून आला आणि त्याच्या सुट्ट्याने बर्फाचा एक मोठा तुकडा आणला आणि बिचाऱ्या बिवरला त्यावर उभं केलं. थंडीमुळे बिवरचा थरकाप उडाला. अस्वलाने त्याच्या याच थथराटाचा व्हायब्रेशन्स वापर करून लाकडाची ती कडक गाठ लगत कापून काढली. गाठ तर कापाई गेली, पण या नादात बिवरचे दात मात्र पूर्णपणे खिळखिळे झाले. असे बिवरने रागाच्या भरात तो उंडका थेट एका दरीच्या टोकाकडे ढकलून दिला. अनभिज्ञ अस्वलाने बिवरच्या हातात करवत दिली आणि तो आपल्या कामाचं कौतुक करत मागे वळला आणि थेट खाली कोसळला. पण हवेतच त्याने आपले कपडे काढून त्यांचा पॅराशूटसारखा वापर केला आणि स्वतःला वाचवलं. हे पाहताच बिवरने वरून लाकडाचा दुसरा उंडका खाली ढकलला, जो थेट अस्वलाच्या डोक्यावरच पडला. अघोरी प्रकार पुन्हा नकोत म्हणून बिवरने आता एक सुरक्षित मार्ग निवडला आणि मोठी करवत घेऊन कामाला लागला. पण काय करणार? तो रिकामटेकडा अस्वल पुन्हा एकदा त्याची मदत करायला तिथे टपकला. त्या कटकटी बिवरला कंटाळून अस्वलाने त्याला थेट एका झाडालाच बांधून टाकलं. काही वेळाने अस्वलाने मोठ्या दिमाखात धरण पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. पण धरणाचं पाणी वेगाने वर चढताना पाहून बिवरला धोक्याची घंटा समजली. अस्वल मात्र घरात जाऊन आरामात झोपायला निघाला. तितक्यात साचलेलं पाणी थेट त्याच्या घराच्या छतापर्यंत पोहोचलं. अस्वलाने दरवाजा उघडताच पाण्याचा मोठा लोंढा आत आला आणि तो थेट चिमणीतून रॉकेटसारखा बाहेर फेकला गेला. शेवटी बिवरला आपल्याच बेडवर आरामात झोपलेलं पाहून अस्वलाची पार बोलतीच बंद झाली.